लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्ला कसूरीनं पहलगाम हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे। सैफुल्ला आणि लष्कर ए तोयबाला प्लॅनिंग करण्यासाठी पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि ISIच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। NIAच्या तपासात महत्त्वाचा साक्षीदार समोर आला आहे। स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झाला। 2 दहशतवादी झाडामागे तर दोघे झिप लाईन जवळ लपले होते। झाडामागे लपलेले 2 दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना घेरलं। त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास भाग पाडलं। पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे। रावळपिंडीमध्ये बोलताना अब्बासींनी भारतानं पाकिस्तानचे पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असा इशारा दिला। आमच्याकडे घौरी, शाहीन, गजनवीसह 130 अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही भारतासाठी ठेवल्याचं अब्बासी म्हणाले। भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे जम्मूतील स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडले। 2018 पासून वापरात नसलेले बंकर स्थानिकांनी पुन्हा उघडले। काश्मीरी नागरिकांनी बंकरची साफसफाई केली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले। मुंबई पोलिसांकडून CSMT रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आलं। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अटारी बॉर्डरवर गर्दी केली होती। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे। आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली। यानंतर एक मोठी अपडेट आहे। नेटवर्क 18ची टीम त्या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे जिथे सर्वसामान्यांना जाता येत नाही। ते म्हणजे भारत पाकिस्तानची सीमा, म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल। काश्मीरच्या उरी सेक्टरमधील डोंगराळ भागामध्ये समोरासमोर भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या आहेत। भारत आणि पाकिस्तानच्या बंकर अगदी समोरासमोर आहेत। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर LOCवर दोन्ही देशांकडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सध्या तरी LOCवर तणावपूर्ण शांतता आहे। थेट लाईन ऑफ कंट्रोलवरून या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रिफत यांनी। पहलगाम में हुए अटैक के बाद जम्मू कश्मीर में लाइन ऑफ कंट्रोल और बॉर्डर्स पे तनाव बहुत ज्यादा बढ़ गया है। मैं इस वक्त लाइन ऑफ कंट्रोल पे उस जगह पर हूं जहां पे इंडियन आर्मी और पाकिस्तानी आर्मी बिल्कुल आमने सामने है, यानी आई बॉल कांटेक्ट है। हम यहां पर हैं, पाकिस्तानी आर्मी की भी नजर हम पर है और इंडियन आर्मी की नजर लगातार हम पर है। जी हाँ, मैं इस वक्त हाजीपीर सेक्टर में हूँ। हाजीपीर सेक्टर के बारे में मैं आपको बता दूं कि 1965 में जो इंडिया और पाकिस्तान के दरमियान जंग हुई थी, ये पूरा हाजीपीर का सेक्टर इंडियन आर्मी ने कैप्चर किया था। लेकिन 1966 के ताशकंद एग्रीमेंट के तहत पाकिस्तान आर्मी ने उसका कंट्रोल वापस संभाला। उसके बदले में इंडियन आर्मी ने कई पोस्ट्स पर अपना कब्जा जमाया। तो ये पूरा एरिया जो है इसमें इस वक्त बहुत ज्यादा तनाव है। ये वाला साइड में दिखाने की कोशिश करूंगा जहां पर पाकिस्तान आर्मी के 7 पोस्ट्स हैं। ये आप जो इमेजेस देख रहे हैं ये पाकिस्तानी आर्मी के बंकर्स हैं और ऐसा समझा जा रहा है कि उस पार भी बहुत ज्यादा तनाव है, क्योंकि उस पार भी हमें यहां से कोई भी मूवमेंट नहीं दिख रही है। हालांकि इंडियन साइड से लगातार भारतीय सेना अलर्ट है। उस पार से मैं दिखाने की कोशिश करूंगा कि उस पार क्या हालात हैं। ये जो आप पूरा एरिया देख रहे हैं बिल्कुल क्लियर दिख रहा है, खामोशी छाई है इन बस्तियों में। ये उस पार का एरिया है, यानी लाइन ऑफ कंट्रोल के उस पार, जहां पे पाकिस्तानी आर्मी के 7 बंकर मुझे साफ यहां से दिख रहे हैं। यहां इस माउंटेन पे 2 बंकर हैं। ये वाला जो मिडल वाला पोर्शन है इस पे 3 बंकर है और लेफ्ट साइड में 2 बंकर है और साथ ही इंडियन आर्मी की तरफ से काफी सारे बंकर इर्द गिर्द है। यानी इंडियन आर्मी और पाकिस्तानी आर्मी इस एरिया में सबसे ज्यादा आमने सामने हैं, सबसे ज्यादा आई बॉल कांटेक्ट होता है। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप आहे। हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं। पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वासही मोदींनी देशवासियांना दिला। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडले, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे। एकही पाकिस्तानी राहणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले।
काश्मीर सारख्या संवेदनशील भागामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन दिलं जात असताना तिथं सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक ती खबरदारी का घेतली गेली नाही असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला। पहलगामची घटना सरकारच्या अपयशाचं प्रतीक आहे असं थोरात म्हणाले। विरोधकांनी काश्मीर दौऱ्यावरून केलेल्या आरोपांचा एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला। पर्यटकांवर झालेल्या हत्याकांडातही त्यांना राजकारण दिसतं। देशाच्या सुरक्षेसाठीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते गेले होते, पण त्या बैठकीला युबीटीचे नेते का गेले नाही, हीच का त्यांची देशभक्ती असा सवाल शिंदेंनी केला। ज्या लोकांचं अस्तित्वच राहिलं नाही त्यांच्या टीकेकडे काय बघायचं असा मंत्री उदय सामंत यांनी हा सवाल विचारला। तर एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला लोकांच्या मदतीसाठी गेले तरी ते लोक टीका करतात, हे लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाही, हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे असंही मंत्री सावंत म्हणाले। या पाकडांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, खून का बदला खून से लेंगे, पाकिस्तानला संपवायची वेळ आली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। आता आरपारची लढाई असली पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। महाराष्ट्रात पाकिस्तानचे 107 नागरिक लपून बसलेत, त्यांनी तात्काळ देश सोडावा, अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि तिथेच ठोकू असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाकिस्तानी नागरिकांना दिला। शिवसेना युबीटीचे नेते विनायक राऊतांनी डोंबिवलीमध्ये जोशी आणि मोने कुटुंबियांची भेट घेतली। हल्ल्यात बळी पडलेल्या सगळ्यांना शहीदांचा दर्जा द्यावा अशी मागणी यावेळी राऊतांनी केली। काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचं पाणी बंद करण्याची केलेली घोषणा भारतीय जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। पाकिस्तानला लिहिलेल्या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही असं ते म्हणाले। पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे, तर कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी डोंबिवलीमध्ये जोशी, लेले आणि मोने कुटुंबियांची भेट घेतली। तिन्ही कुटुंबांचं सांत्वन करत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावच्या नशिराबादमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला। शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पहलगाममधील भ्याड हल्ल्याविरोधात सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। सोलापुरातील 4 पुतळा परिसरात आंदोलन करत हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। परशुराम जन्मोत्सव सोहळ्याच्या जनजागृतीसाठी जळगावात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी काळ्या फिती लावून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पुण्यात सकल हिंदू समाज आक्रमक झाला। हिंदू समाजाकडून हिंदू रक्षा मोर्चा काढण्यात आला। पुण्याच्या दगडूशेठ मंदिरापासून फडके हाऊस चौकापर्यंत रॅली काढत पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेकडून सातारा जिल्ह्यातील सटाण्यात मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सर्व धर्मीय नागरिक सहभागी झाले। भिवंडीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। जळगावात मुस्लिम समाजाच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नववधूंच्या हस्ते पाकिस्तानचे झेंडे जाळत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। येवल्याच्या अंदरसूल गावात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी मोर्चा काढला। पाकिस्तानचा ध्वज जाळत नागरिकांनी निषेध नोंदवला। उदय सामंत आणि भुमरेंशी फोनवरून चर्चा झाली। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळाला नाही। येत्या 30 तारखेला सरकारला दिलेले 3 महिने पूर्ण होतील। दरम्यान आता मराठा तुम्हाला पुन्हा रस्त्यावर दिसेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि महिला शिपाई यांना निलंबित करण्यात आले। सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। करेगट्टा पहाडीवर जवानांना रोखण्यासाठी माओवाद्यांनी आयईडीची स्फोटकं पेरून ठेवली आहेत। आयईडीची स्फोटकं शोधून ती जागोजागी निष्क्रिय करून जवान पुढे जात आहेत।
आयईडीची स्फोटकं जवान कशा पद्धतीनं स्फोट करून निष्क्रिय करतायत याचा एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. अकोला जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या कारवाईत पोलिसांनी 9 तलवारी जप्त केल्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेले आरोपी, तडीपार असलेल्या आरोपींना अटक केली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात. लाडकी बहीण योजना ही बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि ज्या बहिणी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच असंही अजित पवार म्हणाले. एसएनसी म्हणजे इसेन्शियल. एकनाथ शिंदेंची महाराष्ट्राला गरज आहे. ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी सोन्याचे दिवस आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतोय असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. लोक एकनाथ शिंदेंकडे काय येतात त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं शिंदे म्हणाले. आता मी डीसीएम आहे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. उठाव करण्याची हिंमत आणि धाडस या एकनाथ शिंदेंनी दाखवलं. ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. आमच्या हातातील भगवा झेंडा आम्ही कधीही खाली ठेवलेला नाही आणि तो भविष्यातही अभिमानानं फडकवत राहणार असं ते म्हणाले. कसब्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेच्या पाहणीवेळी अजित पवारांनी मीडियाला रोखलं. आम्हाला काम करू द्या, मराठी सांगितलेलं कळत नाही का असं म्हणत अजित पवार मीडियावर भडकले. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कौटुंबिक नातं आहे, पण आम्ही मोदींच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि हीच आमची राजकीय भूमिका आहे असं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरेंनी दिलं. सांगलीच्या मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं. तर अर्थ खातं अजितदादांकडे आहे, त्यामुळे अजितदादांच्या कानात निधीबाबत सांगावं असा सल्ला सीएम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समित कदम यांनी दिला. नागपूरमधून राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेला सुरुवात झाली. हा महाराष्ट्र गौरव रथ रामटेक आणि सेवाग्राम मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेला मुक्ताईनगरमधून सुरुवात झाली आहे. उंट, घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत मुक्ताईनगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत स्वागत कंपाऊंड परिसरात असणाऱ्या 4 मजली फर्निचर गोदामाला लागलेली आग तब्बल 36 तासानंतर आटोक्यात आली. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये 20 वर्षीय तरुणानं पती पत्नीसह मुलावर कैचीनं हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला तर मुलगा आणि आई जखमी आहेत. नागपुरात बारमध्ये 2 ग्राहकांमध्ये जोरदार राडा झाला. यात अर्जुन कारला यांना लोखंडी रॉडनं जोरदार मारहाण केली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला 15 टाके पडले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला. दरम्यान तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शासकीय आश्रमशाळांचा आढावा घेऊन या शाळांना खासगी शाळांच्या बरोबरीनं आणण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागानं घेतल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. तर गडचिरोलीमधील धान घोटाळ्याची चौकशी केली जाणार असंही ते म्हणाले. वर्धा भाजप कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. अध्यक्षपदासाठी 9 जणांच्या नावाची चर्चा आहे. इच्छुकांची मतं या बैठकीतून जाणून घेण्यात आली. दरम्यान आता हा अहवाल प्रदेश पातळीवर सादर केला जाणार आहे. पुरंदरच्या सासवडमध्ये रावसाहेब पवार यांचा 81वा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरही भाष्य केलं. पहलगाम हल्ला हा जाती धर्माला धक्का नाही तर भारत आणि भारतवासियांवर हल्ला होता असं शरद पवार म्हणाले.
गडचिरोली अहेरीमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी नागरिकांना शेतीचं साहित्य वाटप करण्यात आलं। दरम्यान प्रशिक्षित उमेदवारांना धनादेशाचंही वाटप करण्यात आलं।